चुकते? म्हणजे एकीकडे तज्ज्ञही सांगतात, सरकारही सांगतात की सप्लाय साईडला काही प्रॉब्लेम नाहीये, जेवढा साठा लागतो साधारण सरासरी जितका लागतो तितका प्रत्येक जिल्ह्याला पण मिळतोय, महाराष्ट्राला पण मिळतोय. असं असेल तर मग पेट्रोल पंपावरची ही परिस्थिती का? आणि जर हे पॅनिक बाईंग असेल तर मग लोकांना आश्वस्त करण्यामध्ये सरकार म्हणून आपण कमी पडलोय का? नाही बघा कविताजी, जो पेट्रोलचा किंवा डिझेलचा साठा देशात आहे किंवा महाराष्ट्रात आहे तो मुबलक आहे. आता आपल्याला वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की मेच्या पहिल्या 15 दिवसात 19% आणि 20% आपली विक्री पेट्रोल आणि डिझेलची सरासरी वाढली आहे आणि ही त्या पिरियडमध्ये जी असते त्याच्या संदर्भात वाढलेली आहे. आणि तुम्ही जर बघाल तर 19 मेला पूर्ण महाराष्ट्रात 42% डिझेलची खरेदी वाढली आणि 21% पेट्रोलची खरेदी वाढली. तुमच्या रिपोर्टमध्ये वाशिम असो, अकोला असो, जळगाव असो, छत्रपती संभाजीनगर असो, अकोला याची आकडेवारीत मी जाणार नाही, पण सगळीकडे 50%, 60%, 110% वाढली. तर कविताजी कसं आहे, लोकांच्या मनात कुठेतरी हे असं काही जिल्ह्यांमध्ये असं आलं की पेट्रोलचा तुटवडा होणार आहे आणि त्याच्यात काही मी कोणाला म्हणजे दोष देत नाही. त्याच्यात जसं आजकाल व्हॉट्सअपवर लगेच मेसेज पसरतात तशी काही अफवा पसरली. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की जर पेट्रोल डिझेलची एक पूर्ण सप्लायची एवढ्या वर्षांची आपली असते, ते त्या महिन्यांमध्ये जेवढं जेवढं साधारण खप असतो त्या हिशोबाने सप्लाय होतो आणि स्टोरेजच्या फॅसिलिटीज पण असतात. तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण आपल्याला आश्वस्त केलं आहे आणि केंद्रातनं नरेंद्र मोदीजींनी पण आश्वस्त केलं की कोणालाही कुठेही कमी पडू देणार नाही. आता कसं होतं की जर अफवा पसरली काही ठिकाणी आणि ते लोक पॅनिक बाईंग करायला गेले तर जेवढा साठा असेल तो त्या दिवशीचा संपून जातो आणि मग दुसऱ्या दिवशीला पण तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे कसं आहे, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल जर विकत घेतलं तर साहजिक आहे, जसं तुम्ही बँकेत जर सगळेच जण एकाच दिवशी पैसे काढायला गेले तर पैसा तिथला संपेल. पण एक पेट्रोल पंप किंवा डिझेलचं जे कन्झम्पशन आहे त्याच्याप्रमाणे आपल्या इथे सगळीकडे सप्लाय होतोय. आणि मला असं वाटतं, मी जनतेला अपील करू इच्छितो की कुठे पण तुटवडा नाहीये. तुम्ही जे रेग्युलर, जसे या महिन्यात मे महिन्यात तुमचा शेतीचा महिना आहे तेव्हा तुम्हाला जेवढं डिझेल तुम्ही मागच्या वर्षी घेतलं होतं तेवढंच तुम्हाला मुबलक प्रमाणात तिथे मिळेल. तुम्ही पॅनिक बाईंग नका करू. काय होतं की सगळेजण एकत्र पोहोचले पेट्रोल आणि डिझेल पंपावर तर निश्चितच आज जसं तुम्ही 19 मेला म्हटलं 42% जर जास्ती खरेदी झाली डिझेलची, म्हणजे काय होतं, जेवढा साठा होता त्याच्यातही हे बरोबर आहे, तुमचं पॅनिक बाईंगचा मुद्दा बरोबर आहे. माझा मुद्दा असा आहे की जर ते होत असेल तर ते आवरायला आपण काय करतोय? म्हणजे सरकारच्या तर्फे किमान आवाहनं केली गेली पाहिजेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घातलं पाहिजे. तसं काहीच होताना दिसत नाहीये. नाही कविताजी, मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर सांगतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की आपापल्या जिल्ह्यात समितीचं नियोजन करून त्याचं जास्तीत जास्त पब्लिसिटी झाली पाहिजे. आणि पालकमंत्री प्रत्येक ठिकाणी बैठका घेतात, नियोजन बैठका घेतात आहे की पेट्रोल डिझेलचा कुठे पण कमतरता व्हायला नको. काही ठिकाणी, म्हणजे मी असं नाही म्हणणार की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी, 4-5 जिल्ह्यातील त्या काही निवडक पेट्रोल डिझेल पंपावर काही प्रकार घडले असतील, त्याला नाकारता येणार नाही. पण पूर्ण महाराष्ट्रावर अशी परिस्थिती नाही आहे आणि सरकारतर्फे आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.